भाजीऐवजी तुम्ही हा एकदा आंबट तिखट चटपटीत असा ठेचा नक्की एकदा करून पहा। नमस्कार मंडळी, मी रश्मी किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। हा पहा, फणस एकदम छोटासा, त्याला आमच्या कोकणामध्ये कुयरी बोलतात, फणसाची कुयरी। आता एवढ्या छोट्या फणसापासून काय तर याची भाजी होते, कापं होतात। तर आपण आज भाजी किंवा कापं न करता आपण याची चटपटीत अशी चटणी बनवणार आहोत, फणसाची चटणी। तर तुम्ही हा प्रकार कधी ऐकलाय का किंवा कधी खाल्लाय का? तर हा नवीन प्रकार आज नक्की पहा। तर चला आपण सुरुवात करूया रेसिपीला। हा फणस आहे, ह्याला मी स्वच्छ धुवून घेतला होता। आता ह्याला कट करून घेते। कट करायच्या आधी हाताला थोडंसं असं तेल लावून घ्यायचं। हाताला मी तेल लावून घेतले। आता आपण सुई किंवा विळीला पण तेल लावून बरं, ठीक आहे। काय माहिती इथे दिसतच नाही। हे मी हाताला तेल लावून घेतले। तेल आपलं कोणतेही चालेल, खोबरेल तेल, आपलं जेवणाला वापरतो तेल तेही चालेल। आणि सुरीला किंवा विळीला असं तेल लावून घ्यायचं, म्हणजे ज्याचा चिक असतो तो चिटकत नाही फणसाचा। आणि असं मी आता कट करून घेते। एकदम कोवळा फणस आहे। आपलं कापून झालेलं आहे। आता त्याला मी असं कुकरमध्ये घेते आणि ह्याला एक दोनदा चांगला अजून स्वच्छ धुवून घ्यायचं। तर मी आता धुवून घेते पहिलं। त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकते, एक किंवा दोन अशा 2 शिट्ट्या करून घेते। आता माझा छोटा कुकर आहे म्हणून ह्याला मी 2च शिट्ट्या करून घेणार आहे। कुकर झालाय, बघू आता कुकर पण थंड झालेलं आहे। बघू आता फणस शिजलाय का? फणस शिजलेलं आहे। आता ह्याची साल आपण काढून घ्यायची, पण ह्याच्यासाठी याला थोडंसं थंड होऊ देऊया। आता आपण हे फणस आपला थंड झाला आता, तर मी जाळीवर ओतून त्याचे पाणी होतं जास्तीचं ते संपूर्ण काढून घेतलेलं आहे। अशी सालं काढून घेऊया। असं उकडून फणस घेतला की अगदी पटकन सालं निघतात ना। थोडासा हा वरचा भाग आहे तोही काढून घेऊया। बघा, आता ह्याची मी सालं काढून घेतलेली आहे। खलबत्त्याने थोडंसं मसाला ठेचून घेऊया। एकदम पण त्याची पेस्ट करायची नाहीये, असं थोडासा फोडणीची तयारी करूया। हे मी खोबरेल तेल घेतलेलं आहे। खोबरेल तेल गरम झालं, त्याच्यामध्ये जिरं टाकून घेते, एक 4 दाणे मेथीचे, थोडीशी लसूण, कढीपत्ता आणि हिरवी मिरची, थोडीशी बडीशेप। ह्याच्यामध्ये हिंग टाकताना अगदी बऱ्यापैकी हिंग टाकायचा, तर 1/2 चमचा हिंग। हे सर्व साहित्य आता मी मिक्स करून घेते। हे आपण फोडणी करून घेतली होती ती मी खलबत्त्यात टाकून घेते। ओलं खोबरं, या सुक्या 4 मिरच्या, ह्या मिरच्या मी भिजवून ठेवल्या त्या गरम पाण्यामध्ये, त्या सुक्या 4 मिरच्या। आता हे सर्व साहित्य आपल्याला कुटून घ्यायचं आहे, तर मी आता कुटून घेते। आता आपण हे ओबड असं वाटून घेतलेलं आहे। आता तुम्हाला खलबत्त्यामध्ये नसेल जमत, मिक्सरमध्ये घेतलं तरी चालेल। तुम्हाला मी आता दाखवते। याची आपल्याला एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची नाही, असं थोडंसं ओबड ठेवायचं। आता आपले तयार झालेले आहे वाटण। आता असं कुकर गरम करून घेतलाय, त्याच्यामध्ये थोडंसं खोबरेल तेल आहे ते टाकून घेते। तुम्ही खोबरेल तेल खात नसाल, आपलं साधं शेंगदाणा तेल टाकलं, घरी वापरतात ते तेल टाकलं तरी चालेल। तेल गरम झाले, आता त्याच्यामध्ये आपण ठेचा करून घेतला होता मी तो टाकून घेते। ह्याच्यामध्ये थोडंसं राहिलं होतं खाली, तर थोडंसं पाणी टाकून घेऊन ते पाणी पण ओतून घेते। त्याच्यामध्ये आपण हा फणस ठेचला होता तो टाकून घेऊया। त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेते, तर चांगलं हलवून घेते याला। आणि आपण ह्याच्यामध्ये थोडीशी अशी हळद टाकून घेणार आहोत, अशी हळद, थोडासा लिंबाचा रस, सगळं चांगलं असं परतून घ्यायचं। आता ह्याला फक्त एक वाफ आणायची आणि आपण याला मिक्सरमध्ये एक उलट्या बाजून जो मिक्सर फिरवतात तसा फिरून एकदा घ्यायचं आहे। 2 मिनटं झाली, ह्याला चांगली अशी वाफ आलेली आहे। जर तुम्हाला आवडत असेल तर हे असंच खाल्लं तरी चालेल। जेही ना ह्याला थोडंसं असं हे असं झालं की थोडंसं असं परत खलबत्त्यामध्ये वाटून घ्यायची। थंड झालेले आहे, हे मिक्सरला मी थोडंसं फिरून घेणार आहे, कारण माझ्याकडे ना पाटा वरवंटा नाही आहे। मिक्सरला थोडंसं असं फिरून घेतलं ना की दातामध्ये जे असे अडकतं ना ते अडकत नाही, कारण माझ्याकडे लावून घेते। आणि एक मिक्सरला फक्त एकच बटन फिरवायचं असं उलटं प्लस पोटपर की झालं। झाकण काढून घेते, एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे। तर हे मी काढून घेते। हे मी काढून घेतलं। ह्याच्यावर आपण थोडीशी एक लसणाची थोडीशी फोडणी करूया, खमंग अशी।
की आपली तुम्ही खरडा म्हणा, ठेचा म्हणा, चटणी म्हणा, हे आपलं असं तयार होईल. तेल गरम झालेलं आहे. थोडीशी राई टाकून घेते. थोडीशी लसूण टाकले कापलेली. लसूण लाल होते तोपर्यंत मी हिंग टाकून घेते आणि थोडीशी मिरची पावडर. खमंग फोडणी बघा. मिरची लसणाचा किती सुगंध छान येतोय. आता ही फोडणी आपण जो ठेचा तयार केला आहे त्याच्यावर ओतून घेऊया. पटकन झाकण ठेवायचं म्हणजे हिंगाचा आणि लसणाचा सुगंध असतो तो तसंच त्या ठेचाला छान लागतो. 2 मिनटं झाली. मी झाकण काढून घेते आणि मी आता हे मिक्स करून घेते. आता तुम्ही म्हणाल की मग ह्याच्यापेक्षा भाजी पटकन झाली असती. भाजी झाली असती पटकन, पण एकदा हा ठेचा तुम्ही नक्की खाऊन बघा. माझ्या माहेर इकडे याला चटणी बोलतात, कोण ठेचा पण बोलतात, कोण चटणी बोलतात. पण भाकरी बरोबर, भाताबरोबर, चपाती बरोबर खायला खूप छान लागतो. अगदी नातवांपासून आजोबांपर्यंत हा ठेचा अगदी आवडीने खातील असा आपला ठेचा तयार झालेला आहे. तर तुम्हाला ही साधी सोपी रेसिपी कशी वाटली ठेच्याची ती मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही असा कधी हा ठेचा खाल्लाय का फणसाचा तेही मला सांगा. तुमचा अनुभव माझ्याबरोबर शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्री कृष्ण.